सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना। काम आवरून झाल्याबरोबर मी आज पिलू सोबत थोडीशी मस्ती केली आणि वातावरण खूप छान झालेलं होतं। म्हटलं मग आज जेवणामध्ये काहीतरी वेगळं पण बनवावं। तर मी बनवणार आहे लापशीच्या वड्या आणि त्यासाठी मी इथं अर्धा वाटी तूप घेऊन त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे ऍड केलेले आहेत, काजू बदामचे तुकडे, हे सर्व मी फ्राय करून घेऊन नंतर मी दलिया फ्राय करून घेत आहे। चांगला फुलेपर्यंत दलिया फ्राय करून घ्यायचा लो फ्लेमवर आणि त्यासाठी मी गरम पाणी ठेवलेलं आहे ते मी यामध्ये ऍड करणार आहे। गार पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही, नाहीतर हे चिकट होतं। आणि सोबतच मी एक वाटी दलियासाठी 1 वाटी एवढाच गूळ फोडून घेतलेला आहे, तो यामध्ये ऍड करून छान मिक्स केला। काजू बदाम खोबऱ्याचे तुकडे ऍड करून गरम पाणी त्यामध्ये टाकलं। आता छान मिक्स करून घ्यायचं, 1 ते 2 मिनिट याला असंच हलवत राहायचं आणि नंतर यामध्ये बडीशेप आणि विलायचीची पेस्ट मी टाकलेली आहे, त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि पचायलाही म्हणजे जड जात नाही। तर मी 5 ते 6 मिनिट हे आता मंद आचेवर शिजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता छान घट्ट झालेला आहे आपला दलिया किंवा गव्हाचा भरडा। तर बाहेर बघा पाऊस पडत आहे आणि छान थंड असं वातावरण झालंय। मी काय केलेलं होतं, एका ताटामध्ये तेल लावून त्यावर हे गरम असतानाच थापून घेतलेलं होतं। आता मी याच्या वड्या पाडून घेणार आहे आणि या वड्या पाडल्याच्या नंतर फ्रीज मध्ये ठेवायच्या, त्याने काय होतं वड्याची बाइंडिंग खूप छान येते। तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या खूप सुंदर झालेल्या आहेत आणि दुपारची लंच थाळी तयार आहे। मस्तपैकी भरलेली शिमला मिर्च, भात, वरण, चपाती आणि दलिया। थँक्यू।